आज मी तुम्हाला सोयाबीन राईस बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा ही ओढा कोलम तांदूळ मी 15 मिनटं भिजत घातला होता. स्वच्छ धुतला आणि भिजत घातलेला. तर हे भिजल्यानंतर पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तांदूळ किती आहे माहिती आहे का, 1 वाटी गच्च भरून आहे. ह्या वाटीप्रमाणे गच्च भरून आहे असा. कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल घ्यायचं अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मी याच्यामध्ये बटर टाकणार आहे. बटर थोडा वितळून घेऊया. बटर वितळलेलं आहे. 1 चमचा टाकायचं जिरं. गॅस आहे मीडियम. तेजपत्ता 2 घेतलेले आहेत. 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, अर्धा घेतलेला आहे स्टार फूल, 3 लवंगा आणि 6 मिरी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा. जास्त असा बारीक नाही कापलेला बघा, मोठा मोठा कापलेला. तर कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण मधोमध अशा कट करून मग मी टाकलेल्या आहेत. कुठून जरी टाकल्या तर चालते, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायचं. तर हे पण 1 मिनिटभर मी परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. 1 चमचाभर आलं आणि लसूण असं कुटून घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं. परतून घेतलेलं आहे. गॅस आहे मिडियमच. 1 मिडियम आकाराचं टोमॅटो मोठं मोठं कापलेलं आहे. आता हे पण चांगलं परतून घ्यायचं. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी मी हिंग पावडर. जिरं टाकल्यानंतर जरी तुम्ही हिंग पावडर टाकली तरी पण चालू शकतं. आता अशी टाकली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये बाकीचे आपण मसाले टाकून घेऊया. गॅस करणार आहे एकदम मी बारीक. छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, जिरे धने पावडर हा छोटा 1 चमचा आणि गरम मसाला पावडर हा चमचा टाकलेला आहे. मिक्स करून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सोयाबीन 20 मिनटं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते. साध्या पाण्यात जरी भिजत घातले तर चालतील. छोटे छोटे आहेत. ज्या वाटीनं मी तुम्हाला तांदूळ दाखवले होते ना, त्याच वाटीनं 1 वाटी भरून मी सोयाबीन घेतलेले आहे. थोडेसे फ्रेश वाटाणे. बारीक गॅस आहे एकदम. मसाले टाकताना मी गॅस बारीक केला होता. मीडियम जरी आत्ता केला तरी पण चालू शकते. चवीप्रमाणे टाकायचं मीठ. थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि हे हलकंसं परतून घेणार आहे. परतून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद पण टाकू शकता. मी नाही टाकणार आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले, भिजत घातले होते. कमीत कमी तरी 20 मिनटं झाली असेल तांदूळाला. त्यापेक्षा जास्त नाहीत भिजत घातलेले. ह्याच्यामध्ये तुम्ही बासमती पण घेऊ शकता, तुकडा तांदूळ कोणता पण जो आवडेल तो, किंवा साध्या तांदळाचं जरी अशा पद्धतीत केलं तरी पण चालू शकते. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. गॅस केलेला आहे मीडियम. आता ह्याच्यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. ज्या वाटीनं मी तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीनं 3 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण तांदूळ ह्याच्यामध्ये ओतले ना, त्याच्यामध्ये थोडंसं तरी पाणी राहतं. तर जसं आता हे कसं जुना तांदूळ आहे एकदम, ह्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. मग तुम्हाला तुमचं जसं असेल तसं, नवीन असेल तर थोडंसं पाणी कमी लागतं, कारण मग ते थोडंसं मग गिजगा होतो. त्यासाठी तसं बघूनच करायचं. कोथिंबीर, त्याचे देठं पण घेतलेले आहेत बघा मी, कवळे कवळे. आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, 1 चांगली उकळी फुटून द्यायची. मस्त असं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एवढं तूप टाकणार आहे. आपण ह्याच्यामध्ये बटर पण टाकलेलं आहे. झाकण ठेवणार एकदम पॅक आणि बारीक गॅस करणार आहे 10 ते 12 मिनटं. बारीक गॅसवर बघा झाकण ठेवल्यानंतर मी एकदा फक्त बघितलं होतं. 10 ते 12 मिनटं बरोबर झालेले आहेत. मस्त असं शिजला गेलेला, एकदम मऊसूद असं झालेलं आहे आणि एकदम मोकळा मोकळा. हे बघा खूप असं छान होतं. करून बघा अशा पद्धतीनं झटपट. पाण्याचं प्रमाण मी बरोबर सांगितलेलं आहे. जर तुम्ही भिजत नाही घातला तर मग बरोबर 4 वाट्या पाणी टाकायचं त्याला, तेवढ्या वाटी गच्च भरून तांदळासाठी. पण अशा पद्धतीत करून बघा. मी खूप रेसिपी टाकलेल्या आहेत त्या सोयाबीनच्या भाताच्या, पण असं पण एकदा झटपट करून बघा. करताना 1 चमचा जरी दही वापरलं तरी तुम्ही चालेल. कमेंट करा, मी सांगेन तुम्हाला कधी दही टाकायचं ते. खूप चविष्ट होतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.